एसएमडी कॉमर्स मॅथ मध्ये आपले स्वागत आहे मित्र। आज आपण डिफरन्शिएशन या चॅप्टर मधला एक्सरसाइज 3.3 पाहणार आहोत। या अगोदर मी तुम्हाला फक्त दोन फॉर्म्युले सांगतो, लोगॅरिथमचे दोन फॉर्म्युले जे साधारणतः खूपदा उपयोगी पडतात। अजून काही लागले तर अजून सांगून देतो। मी पहिला फॉर्म्युला इथं लिहून राहिलो का बा लक्षात ठेवा, लॉग काय सांगत आहो बघा, लॉग आहे ना, m चा घात लक्षात ठेवा, लॉग m टू दी पॉवर n असला तो होतो काय बा, हा जो घात आहे हा खाली उतरतो बस, बाकी काहीच नाही। म्हणजे n log m या झाला तुमचा पहिला फॉर्म्युला। दुसरा फॉर्म्युला सांगून राहिलो का बा लक्षात ठेवा, लॉग फार महत्वाचे फॉर्म्युले आहे का बा, लॉग a इंटू बी साधारणतः सर्वांनाच माहित राहते। लॉग a इंटू बी इज इक्वल टू लॉग a प्लस लॉग बी। मित्रो याच्यामध्ये काय काय विद्यार्थ्यांची गडबड होते का बा लक्षात ठेवा, लॉग a इंटू बी आहे, पूर्ण याला लॉग आहे तरच असं होते, एवढं लक्षात ठेवा। मग आता लक्षात ठेवा, पुढचा फॉर्म्युला सांगून राहिलो पा, सांगूनच देतो, लॉग a अपॉन b इज इक्वल टू लॉग a मायनस लॉग b। बस एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, बाकी तर काहीच नाही। याही व्यतिरिक्त लक्षात ठेवा, एक फारच महत्वाचा नियम सांगतो, कधी तुमच्या कामी येईल का बा, माझं म्हणणं आहे बा, माझं नाही पुस्तक सांगते का लॉगच्या डोक्यावर ई असला काय किंवा ई च्या डोक्यावर लॉग असला काय, सरळ कट्टो बस, हा याले कापून टाकते, हा याले कापून टाकते, काहीच नाही। समजा मैं ठीक आहे, बस एवढं लक्षात ठेवा, जेव्हा येईल तेव्हा त्याचा उपयोग होईल। पाहिजे असेल तर सांगतो बा का लक्षात ठेवा, मी तर असं लिहिलं असतं e टू दी पॉवर log x, तर हा लॉग ना हा ई कटला असता आणि फक्त फंक्शन राहिला असता x। तुमच्या माहितीसाठी सांगत आहो, असं जरी असतं ना बा का लॉगच्या डोक्यावर e टू दी पॉवर x, तर ई न ई कटला असता आणि फक्त x राहिला असता। सांगायचं तात्पर्य फारच महत्वाचं आहे, कठीण प्रॉब्लेम सोपं होऊन जाते या रूलनं। तर बा एवढे जर तुम्ही चार रूल लक्षात ठेवले का बा, लॉग ई असो का ई टू दी पॉवर लॉग असो, तर बा मी इथं फंक्शन पूर्ण करत हाव का बा, कसं मांडता येते बा, ई टू दी पॉवर लॉग x, तर याचं उत्तर राहते ई आणि लॉग कटला आणि x असतो। इथं ऑर लिहून राहिलो बा का, लॉगच्या डोक्यावर लॉग टू दी पॉवर आहे ना, काय सांगता येते बात e टू दी पॉवर x, तर लॉग न ई कटते आणि काय राहते बात x राहतो। मग आता एवढं जर झालं असेल तर लक्षात ठेवा, तुमच्या माहितीसाठी फक्त एवढं लक्षात ठेवा, e टू दी पॉवर लॉग असो की लॉगचा घात e असो, एकमेकाला काटतात बस। तर मग मी पहिला प्रॉब्लेम स्टार्ट करत आहोत, y टू दी पॉवर y इज इक्वल टू x टू दी पॉवर x टू दी पॉवर 2x। तर बा सरळ लिहायचं आहे ना, काय लिहिणार आहे बा, डेरिव्हेटिव्ह कधी घेता येणार नाही। लक्षात ठेवा, घाताचा घात जर व्हेरिएबल असेल आहे ना, व्हेरिएबलचा इंडेक्स पॉवर जर व्हेरिएबल असेल, तर याला आहे का नाही सेपरेट कसं सोडवल्या जाते, बस लॉग घ्यायचं, डोक्यात आणायचं बा का हे लॉगचं फंक्शन आहे, सरळ लिहायचं, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, लॉग ऑन बोथ साइड, बस एवढं तुम्हाला लिहायचं आहे। इथं लिहायचं आहे लॉग y इज इक्वल टू लॉग x टू दी पॉवर x टू दी पॉवर 2x, सरळ लिहायचं आहे लॉग y इज इक्वल टू, आता तुमच्या डोक्यामध्ये आलं बा का बा, लॉग मध्ये जो घात असतो तो खाली उतरते, x टू दी पॉवर 2x हा खाली उतरला आणि काय राहिलं बात लॉग x। लक्षात घ्या
तेव्हा मी सोप्या साध्या भाषेत सांगतो, पुन्हा इथं x टू दी पॉवर 2x आहे, म्हणजे व्हेरिएबलचा घात व्हेरिएबल आहे. बस एवढं लक्षात ठेवा. पुन्हा याला लॉग लावा लागल. मी आत्ताच सांगितलं का बा लक्षात ठेवा, व्हेरिएबलचा घात इंडेक्स जर व्हेरिएबल असेल तर सरळ लॉग लावा. याने पुन्हा लिहायचं. अगेन काय करायचं बा, सोपी साधी टेक्निक सांगत आहो. अगेन है ना, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. अगेन टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. बस एवढं तुम्हाला करायचं आहे. पुन्हा लॉग त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. तर बा ह्या झाला लॉग ऑफ लॉग y इज इक्वल टू लॉग ऑफ, हे पूर्ण पद लिहायचं, x टू दी पॉवर 2x इंटू लॉग x. मग आता हा जशानं तसा लॉग ऑफ लॉग y इज इक्वल टू लॉग a इंटू b इज इक्वल टू लॉग a. लॉग a प्लस लॉग b, हा लॉग यालाही लागल, हा लॉग यालाही लागल, मधात प्लसचं चिन्ह येईल, म्हणजे लॉग ऑफ लॉग x. आता आपलं सोपं झालं. अजूनही सोपं करता येते. लॉग ऑफ लॉग y इज इक्वल टू, लॉग मध्ये जो घात असतो खाली उतरतो, म्हणजे 2x इंटू लॉग x प्लस ह्या जशानं तसा लॉग ऑफ लॉग x. बस बा एवढा आपल्याला करायचं आहे. आता आपलं पूर्ण सोपं झालं. आता लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. इथं लिहायचं आहे डिफरन्शिएट बोथ साइड, डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. विथ रिस्पेक्ट टू x लक्षात ठेवा. लॉग आहे ना, लॉगचा डेरिव्हेटिव्ह. तर बा लिहिताना कसा लिहायचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ, लक्षात ठेवा, लॉग ऑफ लॉग y इज इक्वल टू, ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एवढं पद, तर डेरिव्हेटिव्ह याचाही घ्यायला लागल, डेरिव्हेटिव्ह याचाही घ्यायला लागल. तर थोडंसं डायरेक्ट लिहायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x इंटू लॉग x प्लस डेरिव्हेटिव्ह याचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x. आता एवढं जर झालं असेल तर आता आपण व्यवस्थित मार्गावर आलो. 1 मिनिटात लॉग निघते. याने मी मिटवून राहिलो. पहा मग काय सांगत आहो. सिंपल साधा, काहीच कठीण नाही. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन, मी म्हणतो तसं मना बिलकुल अडत नाही. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन, त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, तर हे लिहून टाकलं. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते, तर या लॉगचा डेरिव्हेटिव्ह, तर त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते, तर हे लिहून टाकलं. बोला, समजलं? या लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन, या 1 अपॉन त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, तर हे लिहून टाकलं. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते, तर हे घेऊन टाकलं. इज इक्वल टू असं, ठीक आहे. इथं पाहायचाल तर हा 2x आहे, लक्षात ठेवा, आणि हा लॉग x आहे. याच्या दोघांच्या मधात प्रॉडक्ट आहे. प्रॉडक्ट म्हटल्याबरोबर तुम्हाला प्रॉडक्ट फॉर्म्युला आठवला पाहिजे. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. तर मी लिहून राहिलो फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड असं, ठीक आहे. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट असं, प्लस इथं पाहायचा डेरिव्हेटिव्ह आहे याचा, तर इथं भेटला लॉग, तर लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन असं. त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, तर हे लिहून टाकलं. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते, तर हे घेऊन राहिलो, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह लॉग x. झालं बा आपलं सेट. आता तुम्ही बरोबर लक्ष देसाल तेव्हा तुम्हाला कसं दिसते पहा.
हा 1/log y जशानं तसा आणि लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते, तर या y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx बोलावा. मग आता एवढं जर झालं असल तर मग इकडं पाहायचं, हा 2x जशानं तसा लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते, तर x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस ह्या log x जशानं तसा आहे ना 2x चा डेरिव्हेटिव्ह, तर 2 बाहेर निघला, x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 1/log x जशानं तसा log चा डेरिव्हेटिव्ह 1 त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागतो, तो x चा डेरिव्हेटिव्ह 1. आता पहा याला सिंपल रूप देता, हा x ना हा x कटला, बस एवढं जर झालं असन तर बा हा y अगोदर लिहा 1/y log y dy/dx इथं राहिला 2 प्लस हा 2 समोर लिहा 2 log x प्लस आहे ना 1/x log x log x असं आहे बा. मग आता एवढं जर झालं असल तर बा या y log y ला तिकडं हाकला तर कसं मांडता येते, dy/dx y log y असं. ठीक आहे, 2 + 2 log x प्लस 1/x log x असं. तर बा आता कसं मांडता येते बा, तर dy/dx हा y आहे, तर आपला प्रॉब्लेम मध्ये देऊन आहे y ची व्हॅल्यू, कधीही उत्तरामध्ये चुकूनही y ठेवू नका, उत्तर पूर्ण तुमचं x मध्येच असावं एवढं लक्षात ठेवजा. या y च्या ऐवजी y ची व्हॅल्यू कसं मांडता येते, तर इथं थोडंसं खाली लिहून राहिलो dy/dx dy/dx y च्या ऐवजी y ची व्हॅल्यू x⁴2x ह्या log आणि या y च्या ऐवजी लिहा लागल तुम्हाला आहे ना x⁴2x असं इनटू. तर इकडं लक्षात घ्या, इथं 2 आहे, इथं 2 आहे, म्हणजे 2 कॉमन निघते, तर बा ह्या 2 कॉमन काढला, हा झाला 2 कॉमन काढला एवढ्या याच्यात, तर बा 1 + log x 1 + log x ह्या असा प्लस ह्या जशानं तसा 1/x log x असं बोला. ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त आता काय करता येते, तर बा हा वाला घात कुठं आणता येते इथं, तर बा डायरेक्ट आपल्याला मांडता येते, याले नंबर देऊन टाका 1 आणि याला नंबर देऊन टाका 2, तर बा डबल लिहिण्याचं कामच नाही. या y च्या ऐवजी ही व्हॅल्यू आणि इथं काय आहे बा, तर log y आहे, तर log y च्या ऐवजी ही व्हॅल्यू, तर बा ह्या लिहून टाका x⁴2x log x. तर इथं मात्र मग लिहा लागल फ्रॉम 1 and 2. हे झालं तुमचं फायनल आन्सर. पहा मग मित्रो, हा तर फारच सोपा आहे, काही नाही. y x⁴e⁴x सरळ लिहायचं, टेकिंग log ऑन बोथ साइड थोडंसं लिहून टाकायचं, वी गेट बस log y log x⁴e⁴x. तर बा log y घात खाली उतरतो e⁴x log x. सरळ डेरिव्हेटिव्ह घ्या, डबल डेरिव्हेटिव्ह लॉग घ्यायचं कामच नाही, डोक्यावर काहीच नाही. e⁴x चा डायरेक्ट फॉर्म्युलाच आहे. तर बा इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x.
तर मांडता येते आहे ना, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग y इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू दी पॉवर x इनटू लॉग x. तेव्हा लॉग चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन आहे ना, याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते, म्हणजे dy बाय dx. इथं पाहायचं हा एक टर्म या टर्मच्या मधात गुणाकार आहे, प्रॉडक्ट आहे, म्हणजे याले लागते प्रॉडक्ट फॉर्म्युला. बोला तर फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, असं. तर मग लक्षात ठेवा 1 अपॉन y dy बाय dx इज इक्वल टू e टू दी पॉवर x. लॉग चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन, बस एवढं लक्षात ठेवा, लॉग चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन, त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते, म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह 1. ठीक आहे, प्लस या लॉग x लक्षात ठेवा आहे ना, e टू दी पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह e टू दी पॉवर x. तर बा 1 अपॉन y, ह्या y ला तिकडं हाकलाचं, तर बा dy बाय dx इज इक्वल टू y इनटू e टू दी पॉवर x अपॉन x प्लस, ठीक आहे, लॉग x इनटू e टू दी पॉवर x. एवढं जर झालं असेल तर y ची व्हॅल्यू भरून टाका, तर कसं मांडता येते, dy बाय dx इज इक्वल टू x e टू दी पॉवर x, x e टू दी पॉवर x लक्षात ठेवा. ठीक आहे, इनटू लॉग x, हे पहिले लिहा, e टू दी पॉवर x प्लस हे लिहायचं e टू दी पॉवर x अपॉन x. बस इथं e टू दी पॉवर x आहे, इथं e टू दी पॉवर x आहे, e टू दी पॉवर x कॉमन काढा, तर बा dy बाय dx इज इक्वल टू x e टू दी पॉवर x, x e टू दी पॉवर x इनटू e टू दी पॉवर x, असं. तर इथं राहिला log x प्लस इतर वर्त काहीच नाही, म्हणजे 1 खाली x राहिला, म्हणजे 1 अपॉन x. हे झालं तुमचं फायनल आन्सर. पहा मग मी तिसरा प्रॉब्लेम सांगत आहे, y इज इक्वल टू e टू दी पॉवर x टू दी पॉवर x. बरोबर लिहायचं टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, सरळ लिहायचं आहे टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, असं लिहायचं आहे, बोथ साइड. वी गेट काय लिहिणार आहे मात्र, लॉग y इज इक्वल टू लॉग e टू दी पॉवर x टू दी पॉवर x. हा घात कुठं उतरल बा, लॉग मध्ये खाली, तर बा इथं लिहायचं लॉग y इज इक्वल टू x टू दी पॉवर x इनटू लॉग e. तर बा लक्षात ठेवा, लॉग y इज इक्वल टू x टू दी पॉवर x, लॉग e ची व्हॅल्यू 1, स्टँडर्ड फॉर्म्युला हो, log e इज इक्वल टू 1. म्हणजे बा हा 1 तर गेला, सरळ लिहायचं log y इज इक्वल टू x टू दी पॉवर x. मी सांगलं का व्हेरिएबल डोक्यावर असलं तर सरळ त्याचं लॉग घ्या, काहीच विचार नाही करायचा, ॲक्युरेटच राहील. तर पुन्हा इथं लिहायचं अगेन टेकिंग log on both side, असं. we get, पुन्हा लिहायचं log of log y is equal to log of x to the power x. तर बा log of log y is equal to घात खाली उतरला x log x झाला. याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, मोकळं करा. तर इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड. लक्षात ठेवा विथ रिस्पेक्ट टू x. लॉग चा डेरिव्हेटिव्ह, पहिला लॉग आहे पाहून घ्या, या लॉग दिसला तर लॉग चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन, त्याने जे लागून आहे ते तर लिहास लागते, तर हे लिहिला.
पुन्हा त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागते. तर इथं लिहित आहोत डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग वाय असं. बरोबर. इथं जर तुम्ही पाहसाल तर x आणि लॉग x च्या मधात गुणाकार आहे म्हणजे प्रॉडक्ट फॉर्म्युला लागल. तर बा इथं लिहायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ x लॉग x असं. तर मग आता एवढं जर झालं असेल तर मला लक्षात ठेवा हा जशानं तसा 1 लॉग वाय या लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 त्याले जे लागून आहे ते तर लिहाच लागते. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते म्हणजे dy/dx. बरोबर. इथं म्हणायचं फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. तर मग हा y लक्षात ठेवा लॉग y dy/dx काय सांगून राहिलो y न लॉग y ला तिकडं हाकला तर y लॉग y असा. ठीक आहे. हा x जशानं तसा या लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते प्लस हा लॉग x जशानं तसा x चा डेरिव्हेटिव्ह 1. तर बा हा x न हा x कटला आणि इथं काय आलं बा तर dy/dx तर बा लक्षात ठेवा बसलं का डोक्यात. तर बा काय काय सांगत हाव तर बा ह्या y च्या याला नंबर 1 द्या आणि लॉग y ला नंबर द्या 2. तर मला लक्षात ठेवा या y च्या ऐवजी भरता येते e⁻x आणि log y च्या ऐवजी भरता येते x⁻x. हा इथं 1 राहिला प्लस इथं राहिला log x. हे तुमचं उत्तर. पहा मित्रो क्वेश्चन 2 आपण चालू करत आहोत. फाइंड dy/dx इफ पहिला प्रॉब्लेम आहे y = 1 + 1 x⁻x. काय लिहू नाही त्याने पाचच नाही हो. माझा विश्वास ठेवा थोडस माया. माझं म्हणणं आहे बा घात व्हेरिएबल दिसला बस लॉग लावा. पुढची स्टेप आपोआप सुचत जाते. काय करायचं हो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. बस असं लिहा. ठीक आहे. वी गेट मग सरळ log y = log 1 + 1 x⁻x. हा घात खाली उतरल म्हणजे बा log y = x * log 1 + 1 x. झालं बा सोपं. सरळ लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x. log चा डेरिव्हेटिव्ह 1 log चा डेरिव्हेटिव्ह 1 त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते म्हणून y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx. बरोबर. इथं पायसाल तर हा पहिलं पद आहे आणि हे दुसरं पद आहे. ठीक आहे. दोघांच्या मधात प्रॉडक्ट आहे म्हणजे याले प्रॉडक्ट फॉर्म्युला लागल. तर इथं लिहायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ x * log 1 + 1 x न असा करायचा ब्रॅकेट. आता बोलायचं 1 y dy/dx = फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड log 1 + 1 x. First function into derivative of second plus second function असं into derivative of first असं. एवढं जर झालं असं तर बा लक्षात ठेवा या y ने तिकडं हाकलाचं dy/dx = y असं ब्रॅकेट. हा झाला x जशानं तसा log चा डेरिव्हेटिव्ह तर बा 1 याले जे लागून आहे ते तर लिहास लागते. तर हे लिहिलं आहे ना. log चा डेरिव्हेटिव्ह 1 त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते.
लागतो तर बा 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, कारण कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 गेला आणि 1/x स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, 1/x चा डेरिव्हेटिव्ह -1/x स्क्वेअर. काहून असं होते तर मी शिकवलं इथं काहीच नाही म्हणजे 1 हा वर तर जाते, त्याने मायनस लावला तर त्याच्यापेक्षा 1 न जास्त खाली लिहा. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं तर पुन्हा एकदा ऐका, x जशानं तसा आहे ना, x लिहिला आहे ना, log चा डेरिव्हेटिव्ह 1 त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते, तर या घेतला. फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस, समजते का? फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. तर या फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड झाला प्लस ह्या जशानं तसा log ऑफ 1 + 1/x आणि ह्या x चा डेरिव्हेटिव्ह 1 असं. पहा मग मी काय याले सोपं रूप देऊन राहिलो, फक्त हा dy/dx dy/dx = y असं. हा x एक x लक्षात ठेवा. आपण इथं काहीच नाही म्हणजे तुमच्या डोक्यात आलं पाहिजे का सर 1 राहते, मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करत आहो, x एक x प्लस 1 एक 1 म्हणजे इथं झालं x + 1 अपॉन x एक x असं. ठीक आहे. ह्या जशानं तसा इथं लिहून राहिलो -1/x स्क्वेअर प्लस log ऑफ 1 + 1/x. हा 1 तर गेला, बिलकुल काहीच कठीण नाही आहे ना. मी बिलकुल साध्या भाषेत सांगतो, तुमच्याकडे बोलत असल ना रे बा भागिले उलट गुणिले म्हणजे हा खालचा कुठं जाईल बा तो वर जाईल, म्हणजे बा x × x अपॉन आहे ना x + 1 लिहा का 1 + x लिहा, एकच अर्थ होतो. इनटू मधात गुणाकार आहे -1/x स्क्वेअर घ्या प्लस ह्या log काय रे बा तर 1 + 1/x. x आहे ना, a गुणिले a म्हणजे a चा वर्ग, x गुणिले x म्हणजे x चा वर्ग. तर बा डोक्यामध्ये आलं पाहिजे dy/dx = या y च्या ऐवजी हे लिहून टाका 1 + 1/x⁴ असं. x × x म्हणजे x स्क्वेअर अपॉन 1 + x इंटू -1/x² प्लस log ऑफ 1 + 1/x. ह्यानं ह्या कटला. ठीक आहे. एवढं जर झालं असेल तर मग मित्र हो -2 + 3 असं नाही लिहित. ठीक आहे. कोणी लिहिते तर कसा लिहिते 3 - 2. बस एवढं बेसिक नॉलेज आहे बा. तर मी थेच करतो dy/dx हा जशानं तसा 1 + 1/x⁴ हा मायनस आहे, हा वाला ते मायनस आणि हा प्लस आहे म्हणून पहिले प्लसचं पद लिहितो log ऑफ 1 + 1/x. हा मायनस वर्त काहीच नाही, फक्त एक आहे भागीला काय रे बा हा 1 लिहिला 1 + x. मला वाटते बा हेच तुमचं फायनल आन्सर. पहा मग दुसरा प्रॉब्लेम सांगतो सिंपल साधा y = 2x + 5⁴x. तर मग काय करायचं बा तो सरळ इथं लिहायचं टेकिंग log ऑन बोथ साइड, log ऑन बोथ साइड. बस एवढं करायचं आहे. मग टेकिंग log ऑन बोथ साइड असं म्हटल्यानंतर बोथ साइड सरळ त्याला log लावा. log y = log 2x + 5⁴ काय रे बा x आहे ना. log लावल्याबरोबर जो काही घात असतो तो खाली उतरतो, हा घात खाली उतरला log 2x + 5
आता तुम्ही पाहाल तर हा झाला तुमचा फर्स्ट फंक्शन, या झाला तुमचा सेकंड फंक्शन. सरळ याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, याला प्रॉडक्ट फॉर्म्युला लागतो. सिंपल साधा प्रॉब्लेम आहे. इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड, डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू, डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. तर मग डेरिव्हेटिव्ह ऑफ, लक्षात ठेवा, लॉग y इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एवढा पद लिहायचा x इंटू लॉग 2x प्लस 5. आता मानताय ते लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/, त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते, म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx. इथं पाहाल तर दोन पदाचा गुणाकार आहे, तर याला प्रॉडक्ट फॉर्म्युला लागल. जोरजोऱ्यानं बोलायचं, फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, असं म्हणायचं. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड असं, प्लस सेकंड फंक्शन यावाला इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. झालं बा. मग आता या झाला असेल तर या 1/y dy/dx इज इक्वल टू x, जशानं तसा. लॉग चा डेरिव्हेटिव्ह 1/, त्याने जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते, तर या झाला त्याचा डेरिव्हेटिव्ह. एवढं जर झालं असेल तर या जशानं तसा log 2x प्लस 5 आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. एवढं जर झालं असेल तर इथंच पाहून घ्या 1/y dy/dx इज इक्वल टू x एक x भागीला 2x प्लस 5. लक्षात ठेवा, हा डेरिव्हेटिव्ह यालेही लागल ना, हा डेरिव्हेटिव्ह यालेही लागल. 2x आहे तर 2 बाहेर निघल, x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 5 म्हणजे कॉन्स्टंट, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0, तो तर गेलाच. प्लस या जशानं तसा लॉग ऑफ 2x प्लस 5. तर फायनल आन्सर तुमचं इथं लिहून राहिलो मी. काय करायचं बा, या y ले तिकडं हाकलाचं, तर बा dy/dx इज इक्वल टू y इंटू, लक्षात घ्या 2 गुणिला x म्हणजे 2x, तर या झाला 2x. 2x प्लस 5, तर या झाला 2x प्लस 5 प्लस या जशानं तसा लॉग ऑफ 2x प्लस 5, 2x प्लस 5. बस काय करायचं बा, तर y ची व्हॅल्यू भरून टाकायची. तर बा dy/dx इज इक्वल टू y च्या ऐवजी 2x प्लस 5 टू दी पॉवर x. इथं लिहायचं 2x अपॉन 2x प्लस 5 प्लस लॉग ऑफ 2x प्लस 5. या झाला तुमचा दुसरा प्रॉब्लेम. पहा मग मित्र, तुम्ही ऐका नाही, 8व्या वर्गामध्ये घातांक आहे, समजते का, इंडेक्स. तर बा काय म्हणणं आहे बा, साधा सिंपल नियम आहे. आम्ही असं लिहिलं बा y इक्वल टू, लक्षात ठेवा, m रूट ऑफ x. तर याला कसं मांडता येते बा, तर y इक्वल टू हा x लिहायचा, आणि हा जो खड्ड्यामध्ये आहे तो याच्या डोक्यावर लिहिताना असं 1/m असं लिहिणं काय ना असं लिहिणं काय, दोघाचाही अर्थ एकच आहे. तुम्हाला 100% हे माहित आहे, पण माझं कर्तव्य आहे एखाद्या विद्यार्थ्याला माहित नसेल तर तेही सांगणं. तर मग हा खड्ड्यातला जेव्हा लिहायचा असेल तर 1/, लिहा. हेच मी 8व्या वर्गाची प्रोसेस इथं राबवत आहे. काही नाविन्यपूर्ण नाही, सिंपल साधा आहे. पहा मी कसं मांडतो, पाहिलेच मोठं दिसते हो, काही दम नाही. तर बा या झाला 3x मायनस 1. फळ्याकडं बरोबर पहा, तुम्ही म्हणसाल मजा आली सर. 3x मायनस 1 अपॉन 2x प्लस 3 असा. इथं लिहायचं 5 मायनस x होल स्क्वेअर असं करायचं बा, आणि याच्या डोक्यावर असा लिहायचा. हे झाली पहिली स्टेप. आता आपल्याला माहित आहे का बा, घात जर डोक्यावर असला, त्याने जर लॉग लावला तर तो घात खाली उतरतो. आणि लॉग लावल्या कशासाठी जातो,
मग कठीण फंक्शन असन, क्लिष्ट वाटत असल तर त्याला सोपे करण्यासाठी सर्वात रामबाण इलाज कोणता आहे बा, तर लॉग घेणे. खरं सांगत लॉग न किती कठीण सोपं होते. तर बा याचं काय करायचं बा, तर सरळ लिहायचं टेकिंग लॉग ऑन बोथ साइड वी गेट असं लिहायचं. आणि इथं पाहून घ्या लॉग y इज इक्वल टू लॉग एवढं पद लिहायचं 3x मायनस 1 अपॉन 2x प्लस 3 इंटू 5 मायनस x होल स्क्वेअर आणि इथं लिहायचं 1/3 असं. आता हा घात खाली उतरला तर बा लॉग y इज इक्वल टू 1/3 लॉग आहे ना, काका राहिलं 3x मायनस 1 अपॉन 2x प्लस 3 लक्षात घ्या इंटू 5 मायनस x होल स्क्वेअर असं राहिलं. आता एवढं जर राहिलं असेल तर बा अजून आपल्याला काय दिसते रे बा, पाहणारा पाहिजे तर सर्व दिसायला लागते. लॉग y बरोबर 1/3 लॉग ऑफ a अपॉन b. तुम्ही आत्ताच शिकवलं का लॉग a अपॉन b इज इक्वल टू लॉग a मायनस लॉग b. तर मला लक्षात ठेवा लॉग यालेही लागल, लॉग यालेही लागल, फक्त मधात चिन्ह राहील, साइन राहील मायनसचा. तर इथं ह्या ब्रॅकेट जशानं तसा लॉग 3x मायनस 1 मायनस लॉग लक्षात ठेवा हे पूर्ण 2x प्लस 3 आहे ना इंटू 5 मायनस x होल स्क्वेअर. हा आपण सोडवतच नाही आहोत, नुसतं सिंप्लिफिकेशन सोपं स्वरूप देणं चालू आहे. अजून याले सोपं रूप देता येते म्हणून तर मी म्हटलं बघा काही दम नाही आहे. पहा मग ह्या जशानं तसा इथून लिहिणं सुरू करता. लॉग y इज इक्वल टू हा 1/3 जशानं तसा या वाला ब्रॅकेट पण करून टाका. या झाला ब्रॅकेट लॉग लक्षात ठेवा लॉग काय बात 3x मायनस 1 असं मायनस. ठीक आहे, तर ह्या झाला मायनस, इथं पुन्हा ब्रॅकेट करायचा. काहून बात लॉग a इंटू बी यानं याच्या मधात गुणाकार आहे. लॉग a इंटू बी इज इक्वल टू लॉग a प्लस लॉग b. म्हणून इथं लिहा लागल का लॉग 2x प्लस 3 प्लस लॉग याले लागल तर बा लॉग 5 मायनस x होल स्क्वेअर. एवढं सिंप्लिफिकेशन अजूनही होते. हा ब्रॅकेट साठी हा आहे आणि या ब्रॅकेट साठी ह्या मोठा. मग आता एवढं जर झालं असल तर बा लॉग y इज इक्वल टू 1/3 पुन्हा लिहा तर बा लॉग 3x मायनस 1 या मायनस न गुणलं तर हाई मायनस आणि हाई मायनस तर बा मायनस लॉग 2x प्लस 3 असं मायनस लॉग 5 मायनस x होल स्क्वेअर. ह्या ब्रॅकेट पूर्ण. मग आता एवढं जर झालं असेल तर बा लॉग y इज इक्वल टू 1/3. ठीक आहे, पुन्हा लिहा काय सांगत हाव बा, तर ह्या वाला ब्रॅकेट जशानं तसा लॉग 3x मायनस 1 मायनस लॉग 2x प्लस 3 मायनस हा घात लॉग मध्ये खाली उतरते 2 लॉग 5 मायनस x. मित्र हो एवढं सोपं होते. आता याच्या पलीकडे काहीच नाही, नुसतं सिंप्लिफाय करत आलो आपण. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, एका रट्ट्यात उत्तर येऊन जाते. आहे ना, इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड. डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. तर लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. म्हणून y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx बरोबर. हा कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह मधून बाहेर निघते असा.
डेरिव्हेटिव्ह यालेही लागल, यालेही लागल, यालेही लागल, म्हणून धड लिहून टाकायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ 3x मायनस 1 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ 2x प्लस 3 मायनस याले डेरिव्हेटिव्ह लावसान तर हा कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह मधून तो बाहेर पडतो, तर पहिलेच लिहून ठेवायचा म्हणजे त्रास कमी. 5 मायनस x, ठीक आहे, आणि हा वाला ब्रॅकेट इथं. मग आता एवढं जर झालं असेल तर 1/y dy बाय dx इज इक्वल टू 1/3 लॉग चा डेरिव्हेटिव्ह 1 त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. तर 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 शिकवलं राहील. 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 मायनस 1 म्हणजे कॉन्स्टंट, कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0 गेला, मायनस लॉग चा डेरिव्हेटिव्ह 1 त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. तर 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 कारण कॉन्स्टंट आहे म्हणजे गेला, म्हणजे एवढा झाला. मायनस ह्या दोन जशानं तसा लॉग चा डेरिव्हेटिव्ह 1 त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. तर 5 चा डेरिव्हेटिव्ह 0 कारण कॉन्स्टंट आहे, हा मायनस लिहिला. ह्या वाला x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि ह्या ब्रॅकेट बोला. मग आता एवढं जर झालं असेल तर मग 1/y dy बाय dx इज इक्वल टू काहीच करायचं काम नाही आहे. या 3 याले गुणाचं, याले गुणाचं, याले नंतर गुणत बसू आपण. 1/3 लक्षात ठेवा काय सांगत आहो, 3/3x मायनस 1 मायनस 2/2x प्लस 3 मायनस मायनस प्लस 2/5 मायनस x असं. या वायले तिकडं हाकलाच, या वायले तिकडं हाकला लागल तर y ची व्हॅल्यू एवढी आहे. तर बा लक्षात ठेवा आहे ना, dy बाय dx इज इक्वल टू ह्या y बाय आहे ना y इथं लिहायचं y इंटू 1/3 असं. ह्या झाला 3/3x मायनस 1 मायनस 2/2x प्लस 3 प्लस 2/5 मायनस x. आता इथं y ची व्हॅल्यू भरायची आहे, ही बसत नाही, म्हणून मी याले एक स्टेप मिटवतो आणि इथं लिहितो, पर्यायच नाही आहे. किंवा तुम्हालाही समजते बघा हे फायनल आन्सर आहे आणि इथं y च्या ऐवजी व्हॅल्यू भरायची आहे. तर बा या y च्या ऐवजी एवढी व्हॅल्यू भरणं आवश्यक आहे, y उत्तरात ठेवता येणार नाही. हे तुमचं फायनल आन्सर, तेवढं उत्तर भरून टाका. पहा मित्रो, क्वेश्चन नंबर 3, फाइंड dy by dx if y is equal to log x to the power x plus x to the power log x. खास करून मी काय म्हणतो ते ऐका मित्रो, का ज्यावेळेस व्हेरिएबलचा घात व्हेरिएबल असला आणि एक टर्म नाही अशा जास्तीच्या टर्म असतील आणि मधात प्लस मायनसचं साइन असेल, त्यावेळेस याला सोडवताना सेपरेट घेऊन सोडवावे, नाहीतर सुटत नाही. माझं म्हणणं आहे व्हेरिएबलचा घात व्हेरिएबल ही एक टर्म इथंही पाहायचा तर व्हेरिएबलचा घात व्हेरिएबल किंवा फंक्शन असला आणि दोघांच्या मधात प्लस किंवा मायनस असलं तर याला सेपरेट घेऊन सोडवा. लिहिण्याची पद्धत कशी असावी तर पहा, फारच सुंदर आणि सोपं सांगतो. तर बघ, पहिले तर सुरुवात करायची का बा लेट आहे ना, जेवढे पद असतील जेवढ्या टर्म असतील त्याच्याऐवजी नाव द्यायचं यू व्ही डब्ल्यू असं. तर पहा मी इथं 2 आहे तर इथं लिहायचं लेट आहे ना, लेट log x to the power x is equal to u, त्याच्यानंतर लिहायचं कॉमा x to the power log x
इज इक्वल टू व्ही असं लिहायचं. म्हणून इथं लिहायचं y इज इक्वल टू u प्लस v, याच्या ऐवजी u, याच्या ऐवजी v. त्याच्यानंतर लिहायचं बघा डिफरन्शिएट बोथ साइड. डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x. आता याचा डेरिवेटिव्ह घ्यायचा dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx प्लस dv बाय dx. याले नंबर द्यायचा 1 असं. आता आपण स्टार्ट करायचं. पुन्हा हा u बरोबर हे घ्यायचं, इथं लिहायचं नाव u इज इक्वल टू काय आहे रे बा, log x टू दी पॉवर x. मी म्हटलं ना सेपरेट घेऊन सोडवा, पा मी सेपरेट घेऊन राहील. हा पण सेपरेट घेईल, हा पण झालं. डोक आहे ना, व्हेरिएबलचा घात व्हेरिएबल असला तर याला लॉग लावायचा आहे ना. पहिल्या प्रॉब्लेम पासून सांगत आहोत. इथं लिहायचं टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. पहा किती सोपं होते आता. तर बाय लॉग u इज इक्वल टू लॉग x टू दी पॉवर x. तर इथं लिहायचं लॉग u इज इक्वल टू घात खाली उतरते आहे ना x इंटू लॉग ऑफ लॉग x असं. x इंटू लॉग ऑफ लॉग x. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं बघा काहीच नाही, लॉग मध्ये घात खाली उतरला, एवढं तयार झालं. सरळ डेरिव्हेटिव्ह घ्या. इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x असं. तर लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन याने जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. घेतला. इथं पायसाल तुम्ही तर हा फर्स्ट फंक्शन आहे, हा सेकंड फंक्शन आहे. सरळ लिहायचं फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड लॉग ऑफ लॉग x प्लस सेकंड फंक्शन लॉग ऑफ लॉग x प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फास्ट. मग आता एवढं जर झालं असेल तर इथं लिहितो. काहीच नाही, सोपं साधा आहे. हा जशानं तसा 1 अपॉन u असं du बाय dx इज इक्वल टू x असं इंटू लॉग ऑफ लॉग एक आहे ते काही पाहायचं नाही. लॉग दिसला, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन, इथं लिहायचं 1 अपॉन. त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते. हे लिहिलं. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते, तर हे घेऊन राहिलो मी त्याचा पण डेरिव्हेटिव्ह. बोल पा प्लस ह्या जशानं तसा लॉग ऑफ लॉग x असं. x चा डेरिव्हेटिव्ह 1, इथं लिहायचा 1. पाहून घ्या. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन या डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड घेऊन राहील. तर बघ 1 अपॉन u du बाय dx इज इक्वल टू आहे ना काय बात, हा x अपॉन लॉग x. हे लिहिलं x एक x अपॉन लॉग x. लॉगचा डेरिव्हेटिव्ह हा डेरिव्हेटिव्ह आहे. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागतो, तो x चा डेरिव्हेटिव्ह 1. हे जशानं तसं लॉग ऑफ लॉग x असं. हा एक तर गेला, तर ह्या x न हा x कटला. 1 अपॉन लक्षात ठेवा आहे ना. आता काय बात, या u ला तिकडं हाकलायचं. तर बा du बाय dx इज इक्वल टू u असा ब्रॅकेट. इथं फक्त 1 राहिला, 1 एक 1 म्हणजे हा 1 अपॉन लॉग x. तर इथं लिहायचं 1 अपॉन लॉग x असं प्लस लॉग ऑफ लॉग x. तर इथं लिहायचं लॉग ऑफ लॉग x. हे तयार झालं.
मग आता एवढं जर झालं असेल तर मित्र पूर्णच तयार करा. या u च्या ऐवजी आहे ना आपण घेतलं बा का लेट लॉग x टू दी पॉवर x बरोबर u, तर या u च्या ऐवजी ही व्हॅल्यू ठेवायची. म्हणजे बा du बाय dx इज इक्वल टू लॉग x टू दी पॉवर x असं 1 अपॉन लॉग x प्लस लॉग ऑफ लॉग x. ह्या झाला तुमचा पहिला डेरिव्हेटिव्ह निघला. आता आपल्याला सेकंड काढायचा आहे. तर बा सेकंड काढायचा असेल तर पुन्हा लिहायचं. काय लिहिणार आहे बा नाव. ठीक आहे. v इक्वल टू x टू दी पॉवर लॉग x असं. इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x तर मग dv by dx is equal to d आहे ना. तर मग लिहिण्याच्या अगोदर आपण विसरलो. आपल्याला माहित आहे का बा घाताचा घात जर व्हेरिएबल असला तर पहिले काय घ्यायचं बा तर लॉग घ्यायचा. तर इथं लिहायचं टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. पाम कुठं तरी लक्षात येऊनच जाते. लॉग v इज इक्वल टू लॉग x टू दी पॉवर लॉग x. आता लॉग लावला तर घात खाली उतरतो. तर लॉग v इज इक्वल टू हा खाली उतरला लॉग x इंटू, समजते का. ह्या घात खाली उतरला, ह्या उतरला तर लॉग x इंटू लॉग x असं आहे. x टू दी पॉवर लॉग x. मग आता एवढं जर तयार झालं असं तर कसं दिसते बा का लॉग x इंटू लॉग x. a इंटू a म्हणजे a स्क्वेअर. तसंच लॉग x इंटू लॉग x म्हणजे लॉग x चा स्क्वेअर होईल. तर आपण साधं सिंपल लिहायचं बा का लॉग v इक्वल टू लॉग x आणि याचा स्क्वेअर. झालं आपलं फंक्शन सोपं. इथं लिहायचं हो डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x. पहा मग मी इथं लिहून राहिलो. तर बा इथं लिहिलं तर पाक कसं होते. ठीक आहे. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. तर इथं लिहायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ. ठीक आहे. इथून लिहिणं सुरू करतो. पहा जागेच्या अभावी याने मिटवून टाक. डेरिव्हेटिव्ह ऑफ log v is equal to derivative of असं log x whole square. बस log x आणि होल स्क्वेअर. तर log चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन याले जे लागून आहे ते तर लिहास लागते. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते dv by dx. बरोबर. लक्षात ठेवायचं पहिले घात खाली उतरते. अगोदर सर्वात अगोदर कोणाचा डेरिव्हेटिव्ह घाताचा, तर ह्या घात खाली उतरला आणि डोक्यावर एक न कमी झाला. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर घाताचा घेतला. आता कोणाचा घ्या लागेल तर लॉगचा घ्या लागेल. तर लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह 1. तर मग हा फक्त 1 दाखवला. मग आता एवढं जर झालं असेल तर याला व्यवस्थित लिहा. 1 अपॉन v dv बाय dx इज इक्वल टू 2 log x अपॉन x असं. आता ह्या v ने तिकडं हाकला. तर बा dv बाय dx इज इक्वल टू v इंटू 2 log x अपॉन x असं. आता काय करायचं बा तर या v ची व्हॅल्यू आहे x इंटू लॉग x टू दी पॉवर लॉग x. ते आपण लिहून टाकायचं dv बाय dx इज इक्वल टू. ठीक आहे. कसं लिहिणार आहे बा तर x टू दी पॉवर लॉग x असं 2 log x अपॉन x. आता पहा मी काय म्हणत आहो
का बा du बाय dv dx हे पहा इथं स्टार दाखवतो. हे x तयार आहे, ही एक तयार आहे. असं सरळ याला एक नंबर द्यायचा आहे. तर आपल्याला लक्षात मनाचं काय बा पुटिंग दी व्हॅल्यू ऑफ du बाय dx अँड dv बाय dx इन इक्वेशन 1. सिस्टमॅटिक बिलकुल सोडवायचं. तर बा इथं लिहायचं पुटिंग दी व्हॅल्यू of du by dx and dv by dx in equation 1 असं. तर बा आता एवढं लिहायचं असेल तर बा लक्षात ठेवा मी एक स्टेप मिटवतो, कुठं तरी मिटवाच लागेल. तर बा इथूनच मिटवणं सुरू करतो, बाकी तर काही पर्याय नाही. भरून दाखवतो ना, थोडी एवढी मिटवा लागते. बसल का इथं पाहू dy by dx इज इक्वल du by dx हे इथं आहे log x टू दी पॉवर x असं. ठीक आहे, log x टू दी पॉवर x ह्यावाला इनटू 1 upon log x plus log of log x असं प्लस आता dv by dx तर हे लिहायला x टू दी पॉवर log x टू दी पॉवर log x इनटू, ठीक आहे, 2 log x upon x. ह्या झाला तुमचा फायनल आन्सर. पहा पुन्हा इथं दोन टर्म आहेत, मधात बेरीज आहे, सेपरेट घेऊन सोडवा. सरळ लिहायचं सोल्युशन. कसं लिहायचं बा, हे तर लिहाच लागते y इज इक्वल टू x टू दी पॉवर x प्लस a टू दी पॉवर x. इथं लिहायचं लेट x टू दी पॉवर x इज इक्वल टू u and a टू दी पॉवर x. काहीच लिहायचं काम नाही, फक्त एकच पद घ्यायचं आहे. काऊन बा a टू दी पॉवर x चा तर डायरेक्ट फॉर्म्युलाच आहे हो, डेरिव्हेटिव्ह ऑफ a टू दी पॉवर x आहे ना, इज इक्वल टू a टू दी पॉवर x इनटू log a. हे बोगस गणित आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर फक्त एकच लिहायचं आहे. तर बा म्हणून काय झालं बा, तो y इज इक्वल टू u प्लस याच्या ऐवजी u घ्यायचं, हे जशानं तसा याचा डेरिव्हेटिव्ह. तर इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड असं विथ रिस्पेक्ट टू x. तर बा dy बाय dx इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह du बाय dx प्लस a टू दी पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह. स्टँडर्ड फॉर्म्युला आहे आणि a टू दी पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह a टू दी पॉवर x आणि हा जो आहे याले लावा लागते log a. स्टँडर्ड फॉर्म्युलाच आहे. ह्या याले नंबर देऊन ठेवायचा 1. इथं लिहायचं नाव u इज इक्वल टू, लक्षात ठेवा u इज इक्वल टू काय घेतलं रे बा, x टू दी पॉवर x. इथं लिहायचं टेकिंग log ऑन बोथ साइड असं. तर बा एवढं जर झालं असं तर बा लक्षात ठेवा log u इज इक्वल टू log x टू दी पॉवर x. तर बा log u इज इक्वल टू x खाली उतरला x इनटू log x. इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड. लक्षात ठेवा डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. तर मग log चा डेरिव्हेटिव्ह इथं लिहून राहिलो 1 अपॉन log आहे ना. तर मग डिफरन्शिएट बोथ साइड एक स्टेप लिहा ना, का फरक पडते. डेरिव्हेटिव्ह ऑफ log u इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ x इनटू log x असं. तर मग log चा डेरिव्हेटिव्ह असं. समजते का. log चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन याले जे लागून आहे ते तर लिहाच लागते.
त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागते म्हणजे du बाय dx असं. इथं दोन टर्म आहे, दोन टर्मचा प्रॉडक्ट आहे म्हणजे याला लागल प्रॉडक्ट फॉर्म्युला फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड असं प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट असं. तर बा ह्या इकडं गेला तर बा du बाय dx इज इक्वल टू u इंटू आहे ना हा x log चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागते असा आहे. तर बा लक्षात ठेवा x चा डेरिव्हेटिव्ह 1 ह्या जशानं तसा आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. आता काय करायचं बा तर ह्या x न ह्या x तर कटला du बाय dx इज इक्वल टू u. तर बा u बरोबर तात्पुरतं आपण घेतलं होतं x टू दी पॉवर x बरोबर u. तर u च्या ऐवजी हे ठेवा x टू दी पॉवर x. आता आपल्याला दिसायला पाहिजे का 1 एक 1 म्हणजे इथं 1 आहे प्लस ह्या काय बा तर log x. हे आपलं तयार झालं. सरळ लिहायचं पुटिंग इन 1, इथं लिहायचं पुटिंग इन 1 असं पुटिंग इन इक्वेशन 1. तर इथं लिहायचं आहे dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx च्या ऐवजी x टू दी पॉवर x इंटू 1 प्लस log x असं प्लस इथं लिहायचं आहे a टू दी पॉवर x इंटू log a. हे झालं तुमचा दुसरा प्रॉब्लेम. पहा मग मित्रो इथं 3 व्हेरिएबल आहे, तेच लिहायचं आहे. मग या डोक्यावर आहे, हाय डोक्यावर आहे, हाय डोक्यावर. टेन्शन घ्यायचं काम नाही. इथं काय बात हेच झालं समजाचं सोल्युशन. भर लहानसं प्रॉब्लेम आहे, पाहायलाच कठीण दिसते. इथं लिहायचं लेट u इज इक्वल टू आहे ना लेट u इज इक्वल टू 10 टू दी पॉवर x टू दी पॉवर x कॉमा v इज इक्वल टू 10 टू दी पॉवर x टू दी पॉवर 10 कॉमा w इज इक्वल टू 10 टू दी पॉवर x असं झालं. आपण लिहायचं y इज इक्वल टू लक्षात ठेवा u प्लस v प्लस w. याच्या ऐवजी u, याच्या ऐवजी v, याच्या ऐवजी w. इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड असं विथ रिस्पेक्ट टू x असं. इथं लिहायचं dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx प्लस dv बाय dx प्लस dw बाय dx ने याले नंबर देऊन ठेवायचा 1. फक्त एक एक सोडवायचा आहे बघ. आता ह्या वाला इथं लिहायचं नाव u इज इक्वल टू 10 टू दी पॉवर x टू दी पॉवर x. इथं लिहायचं टेकिंग log on both side असं. ठीक आहे both side we get log u is equal to log 10 to the power x to the power x आणि log मध्ये घात खाली उतरतो. तर बा log u is equal to x to the power x into log 10 असं. बोला मग आता एवढं जर झालं असेल तर मग काय करायचं आहे तर याचा घेऊन टाकायचा डेरिव्हेटिव्ह. बा मी कसं सांगतो तर बा इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x. मन लावून ऐका गडबड नाही झाली पाहिजे. log चा डेरिव्हेटिव्ह ऑफ असं लिहा असं स्पष्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ log u इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ log 10 into x to the power x. आता पहा log चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन त्याने जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. log 10 म्हणजे कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट
आहे ना, या व्हेरिएबलला लागू नाही म्हणून कॉन्स्टंट बाहेर निघाल, म्हणजे लॉग 10 डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू दी पॉवर x असं. ठीक आहे. आता एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा, याला नंबर देऊन ठेवायचा 2. मन लावू नाही का, इथं व्हेरिएबलचा घात व्हेरिएबल आला तर डायरेक्ट याला सोडवता येत नाही. तर बा लक्षात ठेवा, आपण कोणते कोणते व्हेरिएबल वापरले, यू व्ही डब्ल्यू, एक्स घेऊ नये. तर बा याला पुन्हा इथं लिहायचं नाव. लक्षात ठेवा, यू व्ही डब्ल्यू सोडून काही पण घ्या, आपल्या मनात येईल ते घ्या. ठीक आहे. तर याच्यातली घेऊन नाव घेऊन टाकायचं, नाव झेड बरोबर एक्स टू दी पॉवर एक्स असं. ठीक आहे. याले आता लावाचा लॉग, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, लॉग ऑन बोथ साइड. पा बरोबर समजल, काही मी घाई नाही करत आहो. याने लॉग लावला तर लॉग झेड बरोबर लॉग एक्स टू दी पॉवर एक्स. लॉग लावला तर घात खाली उतरते, लॉग झेड बरोबर एक्स इंटू लॉग एक्स. याच्या खाली लिहायचा आहे डिफरन्शिएट बोथ साइड. तर पहा मी काय करत आहो बा, ही स्टेप पुन्हा वर लिहित आहो. बस एवढी काळजी घ्यायची आहे तुम्हाला, का बा डबल इथं पुटिंग व्हेरिएबलची करा लागते, तेवढं लक्षात घ्यायचं आहे. तर इथं लिहायचं आहे पुन्हा हे स्टेप मी इथं लिहित आहो, लॉग झेड बरोबर एक्स इंटू लॉग एक्स असं. आता आपल्याला म्हणायचं आहे डिफरन्शिएट बोथ साइड, डिफरन्शिएट बोथ साइड असं with respect to x असं. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन, याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. बरोबर आहे ना. इथं पायसाल तर काय आहे बा, तर लक्षात ठेवा, एक स्टेप वाढवून टाका, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग झेड बरोबर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स लॉग झेड, सॉरी एक्स लॉग एक्स. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन, याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते असं. मग आता एवढं जर झालं असेल तर फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, कारण प्रॉडक्ट फॉर्म्युला लागेल इथं काय आहे बा, तर गुणाकार. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट असं. तर बा लक्षात ठेवा, हा झेड तिकडं हाकला तर डी झेड अपॉन डी एक्स बरोबर झेड एक्स. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन, इथं जो एक्स आहे बा, तर लक्षात ठेवा हा एक्स आहे ना, लॉगला जे लागून असन ते तर लिहास लागते. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन, त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस लॉग एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. ह्या एक्स न ह्या एक्स कटला तर बा डी झेड अपॉन डी एक्स बरोबर झेड. तर बा झेड बरोबर काय आहे बा, तर एक्स टू दी पॉवर एक्स. तर इथं लिहायचं एक्स टू दी पॉवर एक्स इंटू हा 1 असं प्लस ह्या झाला तुमचा लॉग एक्स. ह्या तयार झाला. एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा, बसलं का डोक्यात. आता आपल्याला काय लक्षात आलं पाहिजे, का बा झेड बरोबर काय आहे बा, एक्स टू दी पॉवर एक्स आहे. तर या झेडच्या ऐवजी पण ठेवून द्यायचं एक्स टू दी पॉवर एक्स. तर इथं पण ठेवायचा एक्स टू दी पॉवर एक्स असा आहे ना, इथंही ठेवायचा, इथंही ठेवायचा. आता तुमच्या लक्षामध्ये आलं पाहिजे, याच्या खाली लिहायचं पुटिंग इन इक्वेशन 2 असं. ह्या झाला 1 अपॉन यू, 1 अपॉन यू डी यू बाय डी एक्स.
du बाय dx इज इक्वल टू log 10 असं. आणि याच्या ऐवजी एवढं लिहा लागते x टू दी पॉवर x इंटू 1 प्लस log x. या झाला तुमचा पहिला पार्ट. या u ले इकडं हाकला तर मला लक्षात ठेवा du बाय dx इज इक्वल टू u इंटू log 10 x टू दी पॉवर x 1 प्लस log x असं. u म्हणजे काय आहे बघा 10 टू दी पॉवर x टू दी पॉवर x. तर इथं लिहायचं आहे du बाय dx इज इक्वल टू 10 टू दी पॉवर x टू दी पॉवर x. इथं लिहायचं आहे मग ब्रॅकेट करायचंही काम नाही, सब मल्टिप्लिकेशन आहे. ठीक आहे. log 10 असं इंटू x टू दी पॉवर x इंटू 1 प्लस log x 1 प्लस log x असं. ठीक आहे. ह्या ब्रॅकेट केला तरी चालते, नाही केला तरी चालते, कारण तिथं गुणाकारच आहे. तर मला लक्षात ठेवा एवढं झालं ह्या पहिला. आता आपल्याला ह्या निघला, आता ह्या काढायचा आहे. तर मग ह्या तर सिंपल साधा आहे. ठीक आहे. आता घ्यायचं v बरोबर 10 टू दी पॉवर x टू दी पॉवर 10. आता इथं लिहायचं नाव v इक्वल टू 10 टू दी पॉवर 10 टू दी पॉवर x टू दी पॉवर 10. याने लावाचा log टेकिंग log ऑन बोथ साइड. मग आता एवढं जर झालं असेल तर मग log v इक्वल टू log काय लिहायचं बा 10 टू दी पॉवर x टू दी पॉवर 10. तर मित्र मी कुठून तरी आता बदलवतो. मग एवढा पोर्शन बदलवायचा आहे कारण याच्यातच आपल्याला भरायचा आहे. पहा मग याच्या खाली लिहायचा डिफरन्शिएट बोथ साइड. इथं लिहून राहिलो differentiate both side with respect to x असं. ठीक आहे. log v आपण घात खाली उतरवलाच नाही, तर पहिले तर घात खाली उतरवा लागल. काय सांगता येते बा log v इक्वल टू x टू दी पॉवर 10 असं. ह्या खाली उतरला log 10. आता याचा डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x असं. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ log v इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ आहे ना हा log 10 असा x टू दी पॉवर 10. log चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागतो असं. आता log 10 हा कॉन्स्टंट आहे, हा निघला बाहेर असं. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ काय झाला बा तर x टू दी पॉवर 10. ठीक आहे. या v ले तिकडं हाकलाच dv बाय dx इज इक्वल टू v इंटू असं. ठीक आहे. घात खाली उतरते, डोक्यावर एक न कमी म्हणजे बा 10 x टू दी पॉवर 9 असं. ठीक आहे. काय काय सांगत हाव बा हा कॉन्स्टंट जशानं तसा log 10 इंटू हा खाली उतरला 10, घात खाली उतरते, डोक्यावर एक न कमी असं आहे बा. v ची व्हॅल्यू भरून टाकायची. तर बा v भरून टाकलं तर बा काहीच प्रॉब्लेम नाही. v किती आहे बा तर 10 टू दी पॉवर x टू दी पॉवर 10. तर बा इथं भराचं dv बाय dx इज इक्वल टू आहे ना 10 टू दी पॉवर x टू दी पॉवर 10 असं log 10 इंटू 10 x टू दी पॉवर 9 असं. एवढा आपल्याला तयार झालं. तर मग ह्या झाला dv बाय dx. आता आपल्याला पाहिजे dw बाय dx.
तर बा फक्त याले मी तात्पुरतं ठेवतो, इकडं सोडवतो. तर बा याले आता मिटवून टाकतो. तर बा आपण आहे ना तिसरं पद घेतलं होतं W बरोबर. तर बा W बरोबर काय घेतलं होतं बा का W बरोबर असं. पहा मग मी काय सांगून राहिलो बा का याला आता आपल्याला काय लावा लागेल लॉग. तर इथं लिहायचं टेकिंग. टेकिंग taking log on both side असं. तर मग log W is equal to log 10 to the power 10 to the power x. तर मग घात खाली उतरते. log W is equal to 10 to the power x into log 10. सरळ लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड असं with respect to x. log चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन. ठीक आहे. याले जे लागून आहे ते तर लिहास लागते. ठीक आहे. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागतो म्हणजे dw अपॉन dx बरोबर. log 10 कॉन्स्टंट आहे बायरनिंग. log 10 ह्या बायरनिंगला तर 10 टू दी पॉवर x. तर शिकवलं a टू दी पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह होतो a टू दी पॉवर x इनटू log a. तर 10 टू दी पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह 10 टू दी पॉवर x इनटू log 10. ह्या w ले तिकडं हाकलाच. इथं लिहून राहील बा dw अपॉन dx इज इक्वल टू. ठीक आहे. हा w तिकडं हाकलला तर w इंटू log 10 असं 10 टू दी पॉवर x इंटू log 10. या झाला तुमचा तयार. w इंटू log 10 10 टू दी पॉवर x इंटू log 10. आता या w च्या ऐवजी किंमत भरून टाका म्हणजे dw अपॉन dx बरोबर 10 टू दी पॉवर x इंटू log 10 10 टू दी पॉवर x इंटू log 10. ठीक आहे. तर मग log 10 इंटू log 10 म्हटलं तर मग log 10 चा वर्ग होईल. तर मग 10 टू दी पॉवर x. ठीक आहे. log 10 होल स्क्वेअर इंटू 10 टू दी पॉवर x. पेल लिहायचा कसं मांडता येते बात लक्षात ठेवा. log 10 होल स्क्वेअर 10 टू दी पॉवर x. एवढं झालं तर एवढ्या व्हॅल्यूज याच्यात भरा. मग आता एवढ्या भराच्या असेल तर पहा मी बरोबर दाखवतो तुम्हाला का बा लक्षात ठेवा. पहिली व्हॅल्यू आहे du बाय dx. ठीक आहे. ते जर मिटली तर आपलं वेळच चाललं जायचं. du बाय dx. दुसरी आहे dv बाय dx. तर बा dv बाय dx. आणि तिसरी आहे dw बाय dx. तर ही झाली तुमची स्टार x सापडला. त्याच्यानंतर du बाय dx म्हणजे ह्या वाला स्टार दुसरा सापडला. त्याच्यानंतर dv बाय dx म्हणजे ह्या वाला स्टार तिसरा सापडला. मग एवढ्या व्हॅल्यू भराच्या आहे मोकळं करायचं आहे. तर बा लक्षात ठेवा इथला मी पार्ट मोकळा करतो. काय सांगत मोठं लिहा लागल ना. फायनल आन्सर लिहून राहिलो. पहा फायनल आन्सर. ठीक आहे. एवढं मोठं लिहा. पाम dy बाय dx इज इक्वल टू. ठीक आहे. पहिला 1 2 आणि 3. तर मग du बाय dx इथं आहे असं.
लॉग एक्स टू दी पॉवर एक्स, तर इथं लिहायचं आहे 10 टू दी पॉवर एक्स टू दी पॉवर एक्स असं. त्याच्यानंतर लिहायचं आहे लॉग 10x. ठीक आहे, लॉग 10 असं. त्याच्यानंतर एक्स टू दी पॉवर एक्स असं. तर मग एक्स टू दी पॉवर एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स असं. तर मग तुमच्या पुस्तकामध्ये जसं उत्तर मांडून आहे तसं मांडून देतो. पुस्तकात लिहून आहे पहिले एक्स टू दी पॉवर एक्स. ठीक आहे, 10 टू दी पॉवर एक्स टू दी पॉवर एक्स. त्याच्यानंतर लिहून आहे एक्स टू दी पॉवर एक्स, तर हा इकडं लिहून राहिलो एक्स टू दी पॉवर एक्स. त्याच्यानंतर पाहून घ्या, ह्या वाला लिहिला, हा लिहिला. त्याच्यानंतर त्यानं म्हटलं आहे बघा, लक्षात ठेवा लॉग 10, तर हा लिहिला आहे. तर मी इथं लिहून राहिलो लॉग 10. आणि त्याच्यानंतर त्यानं देऊन टाकलं आहे बा, लक्षात ठेवा आहे ना लॉग 10 1 प्लस लॉग एक्स. म्हणजे या आपल्या उत्तरासारखं हे पद आलं. त्याच्यानंतर dv बाय dx इथं आहे, तर त्यानं प्लस dv बाय dx दुसरं पद त्यानं सांगलं का 10 टू दी पॉवर एक्स टू दी पॉवर 10 टू दी पॉवर एक्स टू दी पॉवर 10. त्याच्यानंतर 10 एक्स टू दी पॉवर 9, त्यानं ह्या वाला मांडला 10 एक्स टू दी पॉवर 9. त्याच्यानंतर लॉग 10, त्याच्यानंतर ह्या मांडला, ह्या झाला लॉग 10. एवढं झालं तर दुसरा झाला. त्याच्यानंतर त्यानं काय केलं बा, तर तिसरं पद मांडलं. तर बा तिसरं पद मांडलं तर 10 टू दी पॉवर एक्स हे वालं पहिले घेतलं. 10 टू दी पॉवर एक्स. त्याच्यानंतर 10 टू दी पॉवर एक्स ह्या पहिले घेतला. त्याच्यानंतर घेतला 10 टू दी पॉवर एक्स. आणि त्याच्यानंतर हे पद घेतलं म्हणजे मग लॉग 10 होल स्क्वेअर. तर मग एवढं तुम्हाला उत्तर द्यास लागेल. एवढं कंप्लीट जसं पुस्तकानं सांगलं तसं आन्सर आलं. एवढी मगजमारी आहे या प्रॉब्लेम मध्ये. एवढे मोठा प्रॉब्लेम विचारत नाही. तुम्ही म्हणसाल कसं म्हणता, एवढं सोडवाले वेळ किती लागते का? एका प्रॉब्लेमचा पेपर थोडा आहे काय ना. किती स्पीडनं सोडवली तर बा मी स्लो सांगलं असेल, तुम्ही फास्ट सोडवचाल तर किती मिनिटं वाचाल? 5 मिनिटं. पण अर्धा न पाऊण तास एका प्रॉब्लेमने लागत असेल तर प्रॉब्लेम पेपरच नाही. म्हणून एवढे मोठाले गंत नाही विचारत. एवढं होऊ शकते का ह्याच्यातलं 1 टन कमी करून टाका, मात्र चांगला करून ठेवा. ठीक आहे, आवडला माझा व्हिडिओ, आवडला तर याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मित्रो खास करून सांगतो, घंटी वाजवा. नमस्कार.